नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जिल्हा परिषद भरती पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात। प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 29 ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस साजरा करतात। प्रश्न क्रमांक 5, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1930 या वर्षी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 7, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे। प्रश्न क्रमांक 8, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये राज्यातील कायमस्वरूपी बाल न्यायालय जिल्ह्यात स्थापन सुरू करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अरुणाचल प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले। प्रश्न क्रमांक 11, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमरावती या शहरामध्ये भारतातील 25वे उच्च न्यायालय स्थापन झाले। प्रश्न क्रमांक 12, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या शहरात देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले आहे। प्रश्न क्रमांक 13, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संसदला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो। प्रश्न क्रमांक 14, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वातंत्र्याचा हक्क संघटना स्थापन करणे हा मूलभूत हक्क आहे। प्रश्न क्रमांक 15, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयाचा संसदेमध्ये समावेश होत नाही।
प्रश्न क्रमांक 16 सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 17 नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांची सीमा नीरा नदी आहे। प्रश्न क्रमांक 18 सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तानाजी मालुसरे यांची सिंहगड किल्ल्यावर समाधी आहे। प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे। प्रश्न क्रमांक 20 भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सागरी मार्गाने भारतात सुमारे 95% व्यापार होतो। प्रश्न क्रमांक 21 संसदेच्या वरिष्ठ सभागृहात किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 250 जागा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आहेत। प्रश्न क्रमांक 22 अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कापूस कृषी संशोधन केंद्र अकोला जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विदर्भ व मराठवाडा हा 2 विभाग महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहेत। प्रश्न क्रमांक 24 जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती आहे। प्रश्न क्रमांक 25 भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामपंचायत असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला म्हणतात। प्रश्न क्रमांक 26 कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 27 तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तलाठी हे तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात। प्रश्न क्रमांक 28 नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यात नर्मदा नदी सर्वात जास्त वाहते। प्रश्न क्रमांक 29 इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले कोणासमोर चालवले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले चालवले जातात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।